ये है न्यूज स्टोरी, सब पर नजर, सबकी खबर। नमस्कार, आपण पाहत आहात न्यूज स्टोरी वर्धा एडिशन। पाहूया वर्धा जिल्ह्यातील आजच्या प्रमुख बातम्या। वर्ध्यात सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ नागरिकांनी जनआंदोलन करत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोठी गर्दी केली। वर्ध्यात लद्दाखचे समाजसुधारक सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय जनआंदोलन करण्यात आले। संविधानात्मक मूल्यांच्या रक्षणासाठी आणि जनहिताच्या विविध प्रश्नांवर आयोजित या आंदोलनाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला। खासदार अमर काळे यांच्यासह विविध पक्षांचे नेते व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले। महात्मा गांधी पुतळा परिसरात झालेल्या या आंदोलनातून केंद्र सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला। पोलिसांनी धडक कारवाई करत 14 लाख रुपयांची गावठी दारू जागीच नष्ट केली असून या प्रकरणी 4 आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। पुलगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीतील वायफळ पारधीबेडा येथे पोलिसांनी अवैध दारूभट्टीवर धडक कारवाई केली। या मोहिमेत 14,16,500 रुपयांचे कच्चे रसायन व दारू बनवण्याचे साहित्य जप्त करून जागीच नष्ट करण्यात आले। या प्रकरणी 4 आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून ही कारवाई पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। वर्ध्यामध्ये हुंड्याच्या हव्यासापोटी एका नवविवाहितेचा संशयित मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली। वर्धा जिल्ह्यातील हेलोडी गणेशपूर येथे नवविवाहिता हिचा मृतदेह घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली। सासरच्या मंडळींनी आत्महत्येचा दावा केला असला तरी शरीरावरील जखमांमुळे नातेवाईकांनी हुंड्यासाठी हत्या झाल्याचा आरोप केला। लग्नानंतर गाडी व पैशांच्या मागणीसाठी तिचा छळ होत असल्याचाही आरोप करण्यात आला। या प्रकरणी पतीसह 8 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून 6 आरोपींना अटक झाली असून पोलीस पुढील तपास करत आहेत। आजारी गोमातेला गोरक्षकांच्या सतर्कतेमुळे नवीन आयुष्य मिळाले। वर्ध्यातील दाती मंगल कार्यालयामागे 2 दिवसांपासून गंभीर अवस्थेत पडलेल्या एका गोमातेला गौरक्षा हिंदू दलच्या कार्यकर्त्यांनी तातडीने रेस्क्यू केले। माहेश्वरी फाउंडेशनच्या पशु रुग्णवाहिकेच्या मदतीने तिला पिंपरी मेघे येथील करुणा आश्रमात उपचारासाठी दाखल करण्यात आले। यावेळी गोरक्षकांनी रस्त्यावरील बेवारस गोवंशाचा प्रश्न गंभीर असल्याचे सांगत सरकारने कडक उपाययोजना कराव्यात अशी मागणी करण्यात आली। वर्ध्यात राम मंदिरातील कथित चोरीच्या निषेधार्थ ठाकरे शिवसेनेने रामरक्षा आंदोलन करत निष्पक्ष चौकशीची मागणी केली। वर्ध्यात अयोध्या श्रीराम मंदिरातील भाविकांनी अर्पण केलेल्या सोने चांदीच्या कथित चोरीच्या निषेधार्थ ठाकरे शिवसेनेने हिंगणघाटमध्ये आक्रमक रामरक्षा आंदोलन केले। माजी आमदार अशोक शिंदे यांनी भाजप आणि संघावर टीका करत या कथित प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली। आंदोलनादरम्यान राम भक्तांनी रामरक्षा स्तोत्र आणि हनुमान चालीसाचे पठण करत निषेध व्यक्त केला। वर्धा जिल्ह्यातील ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज स्टोरी। व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।